सांगली जिल्ह्यातील सांगली शहर व महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 टोळ्यांमधील 7 लोकांना सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेले समाजकंटक हे प्रामुख्याने सांगली व मिरज परिसरातील आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा सन 2018-19चा बक्षीस वितरण समारंभ आज महापौर सौ संगीताताई खोत आणि आयुक्त रवींद्र खेवडकर यांच्या हस्ते पार पडला. शहरात एकेका टॉवरवरून 5-5 मोबाईल कंपन्या छत्री लावून व्यवसाय करतात. कर मात्र एकाच टॉवरचा भरतात. ही कर बुडवेगिरीच आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे असा आरोप सदस्यांनी गुरुवारच्या स्थायी समिती सभेत केला. त्यामुळे अशा अधिकृत व अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे सर्वेक्षण करून त्यांना स्वतंत्र भाडे आकारावे असे आदेश सभापती अजिंक्य पाटील यांनी प्रशासनाला दिले. उपायुक्त मौसमी बेर्डे यांनी या प्रकरणी लक्ष देऊन कारवाई करू असे आश्वासनही दिले. महापालिकेच्या उत्पन्न वाढीवरून सभेत चर्चा झाली. ॲडव्होकेट स्वाती शिंदे, विष्णू माने, योगेंद्र थरात यांनी मोबाईल कंपन्यांच्या कर बुडवीविरोधी तोफ डागली. विट्याच्या उपनगरातील टेंभू कामाचा प्रारंभ पाईप पूजनाने झाला होता. या कार्यक्रमाला ज्या भागातील माणसे आली त्या भागातील पथदिव्यांचे सुरू असलेले काम थांबवले. असे बालिश उद्योग बंद करा. ज्या दिवशी मी पालिकेत पाऊल ठेवीन त्या दिवशी तुमचे तिथे बसायचेही बंद होईल असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिला. शहरातील दत्तनगर येथे राजे ग्रुपचा ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम होता. त्यावेळी बाबर म्हणाले, चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आम्ही विजयाने हुरळून गेलो नाही आणि पराजयाने खचलो देखील नाही. जनतेची नाळ अजूनही तुटून दिलेली नाही. मी जिल्ह्याचे राजकारण करत आहे. विट्यातील जनता माझ्या सोबत आहे. त्या जनतेला धीर दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. जिल्हा बँकेला 157 कोटी रुपये नुकसान प्रकरणी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक यांनी सांगली जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र या चौकशीस उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे चौकशी अधिकारी नियुक्त झाली असली तरी न्यायालयाच्या आदेशानंतरच चौकशी सुरू करता येणार आहे. जिल्हा बँकेच्या सन 2006-07च्या लेखापरीक्षण अहवालावरून तत्कालीन विभागीय सहनिबंधक यांनी 2 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलमानुसार 83 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा बँकेला 157 कोटी रुपये नुकसानीचा ठपका चौकशीत ठेवला होता. काही विद्यमान संचालक, माजी संचालक, निधन झालेल्या माजी संचालकांचे वारस आणि बँकेचे तत्कालीन 7 अधिकारी यांच्यासह एकूण 100 जणांवर तात्कालीन चौकशी अधिकारी तथा कराडचे उपनिबंधक संपतराव गुंजाळ यांनी आरोपपत्र ठेवले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही वाळवा तालुक्यातील सुरूल येथे दफनभूमीसाठी जागा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यांनी चांगलेच झापले. त्यानंतर काही तासातच जागा हस्तांतरणाचा आदेश देऊन अधिकारी महसूल मंत्र्यांच्या भेटीला आले. सुरूल येथील जागा लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी मिळावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने महसूल विभागाकडे केली होती. यासाठी सरपंच कुंदाताई पाटील यांनी आमदार शिवाजी नाईक यांच्यामार्फत पाठपुरावाही केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनीही ही जागा देण्याचे आदेश दिला होता. तरीही अधिकाऱ्यांनी आदेश काढला नव्हता. गुरुवारी कृषी महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील येथे आले होते. त्यावेळी आमदार नाईक यांनी ही गोष्ट त्यांना सांगितली. त्यानंतर मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलवून चांगलेच झापले. कार्यक्रमाच्या ठिकाणावरून अधिकारी निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी जागा हस्तांतरणाचा आदेश घेऊनच ते महसूल मंत्र्यांकडे आले होते. विकास कामासंदर्भात जत नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये झालेली चर्चा शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारीने गाजली. सत्ताधारी गटातील नगरसेवकाने विरोधी गटातील नगरसेवकाला कानशिलात लगावली.
यामुळे नगरपालिकेतील वातावरण काही वेळ तणावपूर्ण झाले. इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. या संदर्भात जत पोलिसात कोणत्याही स्वरूपाची तक्रार रात्री उशिरापर्यंत दाखल झाली नाही. मुलाला नोकरी देण्याच्या आमिषाने तुर्ची तालुका तासगाव येथील नारायण विठ्ठल खरात या शेतकऱ्याला 9,25,000चा गंडा घालण्यात आला आहे. नारायण खरात यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नारायण खरात यांचा मुलगा विनायक हा शासकीय आदिवासी आश्रमशाळा गोगवे येथे तासिका बेसिसवर कामाला होता. त्या शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षकाची नोकरी लावतो म्हणून अशोक शामराव शेळके, नामदेव दिनकर गुरव, जयश्री अशोक शेळके, जयसिंग मारुती पाटील यांनी 9,25,000 रुपयांची मागणी केली. 2012 साली सातारा येथे रोख 85,000 रुपये शेळके यांना देण्यात आली. त्यानंतर 2013 साली इस्लामपूर येथे 2 लाख रुपये व दिनांक 2014 साली इस्लामपूर येथे 1 लाख रुपये वरील सर्वांना विनायक आणि नारायण खरात यांना दिले. 2015 रोजी कासेगाव येथे रोख 1 लाख आणि 2016 रोजी तुर्ची येथे रोख रक्कम 2 लाख असे एकूण 6,85,000 रुपये वरील नमूद तारखांना दिली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्यात कलम 420 व 34 प्रमाणे तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तासगाव पोलीस उपाधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश दंडिले करत आहेत. जत तालुक्याच्या उमदी जलिहाळ भागासाठी कर्नाटक शासनाच्या सिंचन योजनांमधून पाणी देण्याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या सिंचन मंत्र्यांची संयुक्त बैठक बोलवावी या मागणीसाठी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी येत्या रविवारी साकडे घालण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. भाजप नेत्या नीता केळकर यांनी जत तालुक्यातील ग्रामस्थ आणि राजकीय कार्यकर्त्यांसह राज्यपालांना भेटणार असल्याचे सांगितले आहे. काही वर्षे यासाठी एरळा प्रोजेक्ट सोसायटीने पाठपुरावा केला. जत तालुक्यातील तुबजी बबलेश्वर योजना आता पूर्ण झाली आहे. जत तालुक्याच्या सीमेपासून कर्नाटकात अवघ्या 6 किलोमीटरपर्यंत कृष्णेचे पाणी आले आहे. सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात योजनेतून महाराष्ट्राने कर्नाटकला कोयना धरणातून पाणी द्यावे. त्या बदल्यात 1 TMC पाणी जत तालुक्याच्या आग्नेय भागातील जलिहाळ उमदीसह 42 गावांना पाणी द्यावे अशी ही योजना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून भाजप पुन्हा सत्तेस आल्यास राज्यघटनेमध्ये निश्चितच बदल होईल असा धोक्याचा इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी दिला. हुकुमशाही राजवट आणू पाहणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. महागाई केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार, शेतकरी, मजूर, कष्टविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी शेकापनं काढलेल्या महामोर्चेत ते बोलत होते. शेतकरी भवनातून मोर्चाला सुरुवात झाली आणि तो जिल्हाधिकाऱ्याकडे गेला. गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेला आलेला तरुण नेता हार्दिक पटेल याला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आघाडी होण्याची चिन्हे निश्चित झाली आहेत. शनिवारी दुपारी 12 वाजता याची औपचारिक घोषणा होणार आहे. त्यावेळी दोन्ही पक्षातील जागा वाटपही जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. यावेळी वाराणसी या नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी हार्दिक पटेलला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे या ठिकाणी हार्दिक पटेलला उमेदवारी देणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात झाली आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज भाजप सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. अमित शहा यांनी पटंग देंगे म्हणल्यावर बाळासाहेबांनी अशी लात मारली असती की ते मुंबईत परत आलेच नसते, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. लातूर सभेत अमित शहा शिवसेनेला पटक देंगे असे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी टीका केली आहे.
भाजप विरोधात महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टीने जबरदस्त धक्का देत येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे। 12 जानेवारी रोजी म्हणजे शनिवारी अखिलेश यादव व मायावती या एकत्रितरित्या लखनौ येथे पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत हे दोन्ही नेते आघाडीची अधिकृत घोषणा करतील। 2014च्या लोकसभा आणि त्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची झालेली वाताहत पाहून सपा व बसपाने काँग्रेसला आघाडीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे।